आता जी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे। आमदार अपात्रता निकालानंतर ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयाकडे धाव। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रते प्रकरणी निकाल दिला। कोणालाही अपात्र न करता खरी शिवसेना ही शिंदेचीच असल्याचा निकाल त्यांनी दिला। या निकालानंतर आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे। ठाकरे गटाने राहुल नार्वेकरांच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। आमदार अपात्रतेचा निकाल देताना ठाकरे गटाची घटना दुरुस्ती नियमबाह्य असल्याने विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी म्हटले। तसेच ठाकरे गट उलट तपासणीस अनुपस्थितीत राहिल्याने त्यांचे प्रतिज्ञापत्र रद्द करण्यात आले आहे। शिवसेनेच्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीकडे अंतिम अधिकार आहेत। शिवसेना प्रमुख कोणालाही पदावरून काढू शकत नाहीत। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी घेतलेले निर्णय ग्राह्य धरता येणार नाहीत। तसेच उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय कार्यकारिणीचा पाठिंबा नव्हता, त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवण्याचा निर्णय ते घेऊ शकत नाहीत, असेही त्यांनी म्हटले। भरत गोगावले यांची प्रतोप म्हणून नियुक्ती योग्यच असून त्यांनी काढलेला व्हीपच योग्य आहे। शिंदे गट हीच खरी शिवसेना आहे। विधिमंडळ पक्ष ज्याचा असतो त्याचाच मूळ पक्ष असतो, त्यामुळे शिंदेच्या आमदारांना अपात्र करता येणार नाही। त्यामुळे आता शिंदेचा पक्ष मूळ शिवसेना राजकीय पक्ष असणार आहे, असा निकाल राहुल नार्वेकर यांनी दिला। दरम्यान या प्रकरणी आता ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे।